काही महिन्यांनी संपूर्ण अयोध्येत आनंदाची लाट उसळली. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण होतं. आणि चैत्र शुक्ल नवमीच्या शुभ दिवशी भर दुपारी 12 वाजता कौसल्या राणीच्या पोटी प्रभू श्री रामांचा जन्म झाला. त्याच क्षणी आकाशातून देवदूतांनी पुष्पवृष्टी केली, मधुर संगीत वाजू लागले आणि सर्व दिशांना पवित्र प्रकाश पसरला. राजवाड्यात आनंदाची लाट उसळली. जणू काही स्वर्गच इथे पृथ्वीवर अवतरलं होतं. बाळरामाच्या स्पर्शाने एक कोमजलेलं कमळ पुन्हा फुललं. गोष्ट सांगून आजोबा थोडं थांबले. नातू मोठ्या डोळ्यांनी ऐकत होता. अयोध्येच्या भव्यतेत आणि रामाच्या जन्माच्या आनंदात तो हरवून गेला होता. पुढे काय झालं हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. उत्तर जाणून घ्यायचं आहे का? तर मग पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.